हरे कृष्ण. आपलं स्वागत आहे आजच्या कथेमध्ये. आणि श्री अयोध्या धाममध्ये अयोध्या धाम की जय. आपलं परम सौभाग्य आहे की आपण परम पावन अशा ह्या मंगल धाम अयोध्येमध्ये आलो. माझे पहिल्यांदाच वेळ आहे येण्याची. ते इतकं सोपं नाही, इतकं सहज नाही आहे अयोध्या धामामध्ये येणं. जर आपण आलो आहे तर श्री भगवंताची, आपल्या गुरूंची विशेष कृपा आहे, वैष्णवांची कृपा आहे की आपलं सौभाग्य आहे. आपण थोडं भजन गाऊया, मग कथा होईल. ठीक आहे. जय राधा माधवा कुंज विहारी, जय राधा जय राधा माधवा कुंज विहारी, जय राधा कुंज विहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिधारी, जय गोपीजन वल्लभ जय गोपीजन वल्लभ गिरिधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिधारी, यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे राम राम हरे हरे, जय राधा माधव राधा माधव राधे, जय सीताराम जय भक्त हनुमान, सीताराम जय लक्ष्मण हनुमान, जय सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान, सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान, जय गौरनिताय 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 जय गौरनिताय, जय गौरनिताय गौरनिताय
जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद गुरुदेव 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 जय जय गुरुदेव निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल हरि कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। इंदिरा एकादशी महोत्सव की जय। समवेत दोष भक्त संत की जय। निताय दोष प्रेमानंदी। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य गौरतुषे नमः। नाम्ने गौरतुषे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते।
नमोऽस्तुते सप्तकाञ्चन गौराङ्गी काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी विश्वानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमामि हरिप्रिये वृन्दाय तुलसी देव्यै तुलसीदेवे प्रियाय केशवस्य च जय केशवस्य च विष्णुभक्तिप्रदे देवी भगवते सत्यवत्यै नमो नमः नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद नित्यानंद श्री अद्वैत गदाधर द्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण जय श्री राम हरे राम. तर भगवंत आपल्यापासून लांब नाही आहे. भगवंताचं धाम सुद्धा आपल्यापासून लांब नाही आहे. ते आपलंच धाम आहे, आपल्या सोबतच आहे. का ते चेतनेचा भाग आहे, चेतनेचा विषय आहे की आपली चेतना कुठे आहे, आपली चेतना काय, आपला भाव काय आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. आपण जे म्हणतो जसा भाव तसा देव. भगवंत सर्वत्र आहे, आपल्या आत बाहेर. धामात तर आहेच आहे. नित्यधाम भगवंताचा निवास आहे, दिव्य. या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नाश झाला तरी, या ब्रह्मांडातील सर्व काही नाश झालं तरीसुद्धा जे भगवंताचे नित्यधाम असतात ते कधीही नष्ट होत नाही, कधीही बदलत नाही. हां, ते काही वेळ झाकले जातात योगमायेने. का जेव्हा कलियुगाचा प्रभाव वाढतो किंवा पापी लोकांचा प्रभाव वाढतो, त्यांची संख्या वाढते, तेव्हा त्यांच्या पासून सुरक्षित ठेवण्यासाठी जे धाम असतं दिव्यधाम ते झाकले जातात. जसं आपण बघतो कलियुगामध्ये देवी गंगा म्हणजे नदी जी आहे सरस्वती नदी, ती खूप हजारो वर्षापूर्वी गुप्त झाली आहे. अनेक धाम गुप्त झाले आहेत, तर ते डोळ्यांना दिसत नाही. त्यांचं अस्तित्व आहे पण ते आपल्यापासून झाकलं गेलं आहे. कशामुळे की त्यांची जी सुरक्षा आहे धामांची ती असावी म्हणून. आपलं परमसौभाग्य जे आपण अयोध्येमध्ये आलो आहोत. अयोध्या याचं जे नाव आहे अयोध्या, की जी कधीही कोणी युद्ध करून जिंकूच शकत नाही किंवा तिच्याशी कोणी युद्ध करू शकत नाही. अयोध्या अयोध्या कुणी म्हणाल नाही आम्ही हमला केला होता, आक्रमण केलं होतं. ते केवळ भौतिक जी वस्तू आहे त्याच्यावर त्याने आक्रमण केलं आहे. म्हणजे दिव्य जे मूळ अयोध्या धाम आहे ते डोळ्याने दिसत नाही. ती कुणी व्यक्ती स्वप्नातसुद्धा युद्ध करण्याची इच्छाही ठेवू शकत नाही, कामनाही करू शकत नाही किंवा हिंमतसुद्धा होऊ शकत नाही युद्ध करण्याची. अशी अयोध्या धाम, अयोध्या जे नगरी आहे त्याचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आज मी सकाळी
ज्या दर्शनाला गेलो त्या म्हटलं आपण काही वाचूया अयोध्येविषयी. तर मी हे पुस्तक तिथं दुकानात बघितलं होतं, तर मी ते घेतलं विकत त्यावेळेस. तर इथे म्हटलेलं आहे अयोध्या धाम परिचय. एक समय की बात है कि कैलाश पर्वत पर श्री महादेव जी और देवी पार्वती जी बैठे हुए थे. भगवान शंकर जी को प्रसन्नचित्त देखकर माता पार्वती जी ने उनसे पावनपुरी अयोध्या जी की महात्म्य एवं इतिहास जानने की इच्छा व्यक्त की. महादेव जी ने कहा, हे प्रिय, अयोध्यापुरी सभी नदियों में श्रेष्ठ श्री सरयू नदी के दाहिने किनारे पर बसी हुई है. इसके महात्म्य का वर्णन करने की क्षमता शेषनाग और देवी शारदा, देवी सरस्वती में भी नहीं है. ब्रह्मा जी अपनी बुद्धि से, भगवान विष्णु जी अपने सुदर्शन चक्र से और मैं स्वयं अपने त्रिशूल से सदा इसका रक्षण करता हूँ. अयोध्या की मी जे म्हटलं तिथं जिच्याशी कोणी युद्ध पण करू शकत नाही, तर ते ब्रह्माजी आपल्या बुद्धीने, भगवान विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने आणि स्वयं भगवान महादेव हे आपल्या त्रिशूळने सदैव रक्षण करतात. अयोध्या शब्द में ब्रह्मा, विष्णु और महादेव का निवास है. अकार अकार ब्रह्म रूपस्य, ध्यकार रूप रुद्र रूपते, यकार विष्णु रूपस्य अयोध्या नाम राजते. यह अयोध्या भगवान वैकुंठनाथ की है. इसे महाराज मनु ने पृथ्वी के ऊपर अपनी सृष्टि का प्रधान कार्यालय बनाने के लिए भगवान वैकुंठनाथ से मांग ले आए थे. वैकुंठ से लाकर मनु कौन है? ब्रह्मदेवांचे पुत्र हैं. वैकुंठ से लाकर मनु ने अयोध्या को इस पृथ्वी पर स्थित किया, स्थापन किया और फिर सृष्टि की रचना की, जीव सृष्टि. उस विमल भूमि की बहुत काल तक सेवा करने के बाद महाराज मनु ने उस अयोध्या को उनके पुत्र इक्ष्वाकु को दे दिया. इक्ष्वाकु महाराज, वह अयोध्या जहाँ पर कि साक्षात भगवान ने स्वयं अवतार लिया, भगवान श्री रामचंद्र. जे आहे वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण. वासुदेव, प्रद्युम्न. पंखा नको पाहिजे, पंख्याने ते त्रास होतो. तर लाईट असू द्या मध्ये, लाईट पाहिजे, चांगलं वाटतं. समजतो मा ज्योतिर्गमय फॅन बंद कीजिए. जब तुम्हें नहीं पता तो कहाँ से लगे? तर यही समाज वासुदेव, वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण हे जे चतुर्व्यूह आहे, भगवंतांचे 4 रूप, हे स्वयं पृथ्वीवर त्रेतायुगाच्या वेळेस अवतार घेऊन आले होते. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न रूपामध्ये. म्हणून ते स्वयं साक्षात भगवंत है. सभी तीर्थों में श्रेष्ठ एवं परम मुक्ति देने वाला एक अयोध्या धाम है. समस्त गुणों से युक्त अवंतीपुरी जे उज्जैन है, भगवान विष्णु का चरण के समान है. कांची म्हणजे दक्षिणमध्ये आहे, दक्षिण भारतात कांचीपुरी भगवंतांचा कटी भाग आहे. कटी म्हणजे काय? कमळ. द्वारकापुरी नाभि के समान है. मायापुरी भगवान का हृदय है. गले का भाग जो है, मूल भाग मथुरा है. जो काशी है, काशी भगवान के नासिका के समान है. तुलना किया भगवान का जो स्वरूप है उसके साथ. ये सप्तपुरी. और इस प्रकार मुनि लोग विष्णु भगवान के अंगों का वर्णन करते हुए अयोध्या को भगवान का मस्तक बताते हैं. मस्तक है अयोध्या.
समस्त लोगों के द्वारा जो वंदित है, ऐसी अयोध्यापुरी भगवान आनंद कंद के समान चिन्मय अनादि है की जितकेही या जगात धाम आहेत किंवा लोक आहे, लोक म्हणजे जिथं निवास आहे देवी देवतांचा, त्या सर्वांकडून ही पूजली जाते. आणि भगवान आनंदकंद सच्चिदानंद जे भगवंत आहेत त्याचप्रमाणे अयोध्यासुद्धा सच्चिदानंदमय, शाश्वत म्हणजे म्हटलं अविनाशी आहे, आनंदमय आणि ज्ञानमय आहे, चिन्मय आहे. आपल्या डोळ्यांनी ते असं दिसत नाही. आपल्याला फक्त बिल्डिंग दिसतात, आपल्याला फक्त वाहनं दिसतात, वस्तू दिसतात, पण जे दिव्य चिन्मय असं स्वरूप आहे धामाचं, ते ज्यांची चेतना शुद्ध झाली आहे, ज्यांनी भगवंताशी आपला संबंध जोडलेला आहे, त्यांना ते अनुभूती होते की हे सच्चिदानंद धाम आहे. येथे भगवंताची लीला आजसुद्धा होत आहे. आज आपण गेलो होतो, दशरथ महल बघितला, आपण कनक भवन बघितलं. लांबून बघितलं ना कनक भवन? दर्शन झालं तुम्हाला? दर्शन झालं ना कनक भवन? तर आज जे काही आपण वास्तू बघतोय, महल वास्तू जागा, ही जी मूळ तेव्हा होती, म्हणजे जेव्हा भगवंत लीला करत होते तेव्हाची नाही आहे, ही बदलत जाते काही नाही. कारण तो काळ किती जुना आहे. ते रामायण घडलेलं आहे. तर रामायण घडलेलं आहे 40 लाख वर्षापूर्वी. किती? 40 लाख वर्षापूर्वी रामायण घडलं आहे. त्याच्यामुळे 40 लाख वर्षामध्ये सहज आहे की जागा बदलते काही वेळेस, किंवा ती वास्तू बदलते, त्याचं रूप बदलतं. पण जे धाम आहे किंवा जे लीला आहे त्या बदलत नाही. लीला आजही होत आहे. तर जी वास्तू आपण बघतोय आज, तर लीला त्या रूपाने होत आहे. म्हणजे आपण असं म्हणतो, आज जे आपण बघतो दशरथ महल, तर हे भगवंताची इच्छेचा भाग आहे की जसं काळाच्या प्रभावाने वास्तू काही वेळेस बदलते, पण लीला जी आहे त्या रूपाने होते आहे. असं होणार नाही की दशरथ महल हा नाहीच आहे, किंवा सीतामातेचं जे रसोई आहे, किचन नाहीच आहे, असं होणार नाही. तासुद्धा त्याच रूपाने आपण बघू शकतो की त्या लीला नित्य आहे. तसं आपण बघितलं, लक्ष्मण घाट आहे, लक्ष्मण किल्ला आहे, किंवा राम जन्मभूमी आपण काल मंदिर बघितलं, रामलला बघितलं आपण तिथे. तर जे काही होतं आहे, भगवंताची स्थापना झाली, रामललाची, ते मंदिर जे भव्य दिव्य बनलेलं आहे, काही थोडा भाग बाकी, हे सर्व काही भगवंताच्या इच्छेने घडतं आहे. आपण जाणलं पाहिजे. मग लक्षात येईल की हे लीला आहेत या नित्य होत असतात. कुणी व्यक्ती निमित्त बनतो त्यासाठी, पण जसं आपण जर बघितलं असेल काल नक्षीकाम जे बघितलं, राम मंदिराचं नक्षीकाम इतकं म्हणजे अद्भुत आहे. कल्पना होत नाही की अशा दगडामध्ये त्यांनी इतकं बारीक नक्षीकाम केलेलं आहे, इतकं सुंदर, एक इंच त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. आणि एका दगडावर नाही, असंख्य दगडांवर जिकडे पाहिलेलं नक्षीकामच आहे पूर्ण मंदिर. तर याच्यावरून लक्षात येतं की विश्वकर्मा जे आहेत, देवतांचे शिल्पीकार आहे, शिल्पकार, वास्तुतज्ञ, वास्तुकार, त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच शक्तीने हे घडून येतं. डोळ्यांना दिसत नाही कुठं आहे विश्वकर्मा, डोळ्यांना दिसत नाही, पण किती शक्ती, बुद्धी, प्रेरणा आहे ती त्यांचीच आहे, आपण जाणलं पाहिजे. त्याशिवाय इतकं अद्भुत, इतकं सुंदर, इतकं विशेष मंदिर कुठंच बनू शकत नाही. तर तसंच ह्या ज्या आज सुविधा बघतोय आपण या धामामध्ये, हे जे काही बदल आहेत, हे सुद्धा भगवंताच्याच इच्छेचे भाग आहे, हे आपण जाणलं पाहिजे. तर सांगायचा उद्देश हा आहे की आपण जाणावं की आपण जे काही आलेलो आहोत हे भगवंताचं नित्य धाम आहे. असं नाही की 40 लाख वर्षापूर्वी भगवंत आले होते आणि आता नाही इथे, असं नाही.
आपल्या डोळ्याने ते जे मूळ दिव्य सच्चिदानंद रूप आहे ते दिसत नसेल, पण जे काही दिसतं आहे ते सुद्धा त्यांच्याच इच्छेचा भाग आहे. हे आपण जर समजून घेतलं तर मग थोडी अनुभूती होऊ शकते की आपण भगवतधामी आलो आहे. एक केवळ शहर, एक केवळ गाव जिथं सगळे लोक प्रकाश लोक आहेत असं नाही, जे जिथं असंख्य भक्तांचा वास आहे असं अयोध्याधाम आपण आलो आहोत. आणि जे काही शुद्ध भक्त आहेत, संत महात्मे आहेत किंवा असंख्य देवता आहेत, ते सर्व आपल्याला बघतात. जे 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 जीव इथं भक्त इथं साधक धामाला येतात त्यांना ते बघतात आणि ज्याचा जसा भाव असेल तसे ते अनुभव देतात, कृपा करतात त्यांच्या. तथास्तु भगवतधामामध्ये तुम्ही जी इच्छा करणार ते पूर्ण होते, यात काही शंका नाही. पण आपण विचार केला पाहिजे की सर्वात उत्तम इच्छा काय आहे, की भगवंता मी इच्छा केली म्हणून फसलो. जे गीतेत म्हटलं भगवंताने, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानी संमोहम सर्गे यांती पर्यंत. 7व्या अध्यायाच्या गीतेच्या 27वा श्लोक आहे की जीव आपण सर्व जे भगवतधामाचे आहोत, ममयवंशो जीवलोके जीवभूत सनातनः मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थाने कर्षती. आपली जी गती झाली आहे दुर्गती, काय गती झाली? पण भगवंताचे सनातन धामाचे सनातनी जीव आहोत, नित्य भगवंताचे आपण सेवक आहोत, सच्चिदानंदमय आपण आत्मे जीवात्मे आहोत. अशा आत्म्यांना हाडामासाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतंय, की मनुष्य म्हणून नाही, पशु पक्षी किडे वनस्पती झाडं असंख्य जीव लाखो योनीमध्ये आपण दुःख भोगून हे बघतोय, अनुभव घेतोय. कशामुळे घडलं सगळं हे आणि समजत पण नाही आहे की आपण किती जन्म घेतोय. मायादेवी आपल्याला समजूच देत नाही की हा कितवा जन्म आहे. असं वाटतं की नाही याच्या आधी काही नव्हतं, याच्या पुढे काहीच नाही आहे, हेच एक आहे, बस खाओ पिओ मजा करो, असंच लोकांची मानसिकता कलियुगामध्ये. हे लक्षात येत नाही की आपण किती असंख्य प्रकारचे दुःख भोगलं आहे याच्या आधी, आताही भोगत आहे आणि पुढेही भोगणार आहे जर भगवंताशी आपला संबंध जोडला नाही तर. आणि याचं कारण काय आहे? इच्छा, चुकीची इच्छा. इच्छा मध्ये द्वेष आला भगवंताबद्दल. तोच का मालक, मी का मालक नाही? मी पण मालक म्हणून बघतो, छोटा मालक, दुकानाचा मालक, घराचा मालक, कुटुंबाचा मालक, आपल्या गावाचा मालक, शेतीचा मालक. आणि ह्या मालक होण्याच्या इच्छेमुळे द्वेष भगवंताबद्दल, इच्छा द्वेष समुत्थेन, आणि दोघांच्या संयोगाने काय झालं? पतन झालं आपलं भगवंतामधून. वैकुंठामधून आपल्याला खाली यावं लागलं. भगवंत पाठवत नाही कोणाला इथे जगामध्ये, आपण येतो आपल्या चुकीच्या इच्छेमुळे. आपण तशी भावना केली, कामना केली, मला मालक होऊन बघायचं आहे. त्या मालक होण्याच्या भावनेमुळे जो सर्वांचा मालक आहे त्याच्यासोबत आपण राहू शकत नाही. सर्वांचा मालक एकच आहे, तो भगवान नारायण आहे, विष्णू आहे. आणि म्हणून आपण जेव्हा ते चुकीची इच्छा केली, द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानी संमोहम सर्गे अंती पर्यंत. सर्व जीव ह्या जगात जे आलेले आहेत त्याचा जन्म झाला आहे म्हणजे कशामध्ये? द्वंद्व आणि मोहामध्ये. द्वंद्व मोहेन भारत. द्वंद्व काय? जो आत्मा द्वंद्वातीत आहे, द्वंद्वाच्या पलीकडे आहे, जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे आत्मा. जो आत्मा सच्चिदानंदमय आहे, जो आत्मा दुःख किंवा सुख भौतिक सुखाच्या पलीकडे आहे, असा आत्मा द्वंद्वामध्ये फसतोय. जन्म मृत्यू, सुख दुःख, मान अपमान, यश अपयश, हानी लाभ. द्वंद्व आणि मोह काय? जे आपण नाही आहोत ते समज नाही. आपण हे शरीर नाही आहे, पण तोच मोह होतो की शरीर मी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, किंवा या देहाचं सुख माझं सुख आहे, माझे संबंध बस हे 2-3 लोकांचेच आहे, कुटुंबाचे, या गावाचे, बस एवढंच माझं संबंध आहे, आमचा समाज हा आहे. हे आपला मोह आहे. सत्य काय आहे की आपण भगवंताचे आहोत आणि भगवंताचं असल्यामुळे आपण सर्वांचे आहोत आणि सर्व आपले आहेत. वसुदैव कुटुंबकम ही भावना जी आहे, किंवा विश्वची माझे घर ही जी भावना आहे, ही वास्तविक आपली चेतना असली पाहिजे. आणि ती शक्य आहे भगवंतांशी आपला संबंध अनुभवण्यामध्ये, समजण्यामध्ये, जोडण्यामध्ये.
तर हे आपलं दुर्भाग्य की आपण भगवत धामातून या जगामध्ये फसलो आहे, आलो आहे. आता उपाय काय? आपण जे आता आलो आहे भगवत धामात, जाऊ देवाच्या गावा. तर देवाच्या गावा आपण जे आलो आहे हे समजून घेण्याचा उपाय की तो देव माझा देव आहे, मी त्याचा आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तसंच राम माझा 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 माझा, राम माझा मी श्रीरामाचा. तर हे समजण्यामध्ये की भगवान श्रीराम माझे आहेत, मी त्यांचा आहे. त्याला हे समजलं त्याचं जीवन धन्य आहे. मग त्याला काहीच कमी पडणार, हे नाही ते नाही, असं नाही तसं नाही, असे विचार सर्व निघून जातील. हे कमी आहे ते कमी आहे, किंवा हे नाही भेटलं ते नाही भेटलं असं काहीच वाटणार नाही. का? भगवंत परिपूर्ण आहे आणि त्याच्या संबंधामध्ये आपल्याला सुद्धा परिपूर्ण अनुभव येतो. जीवन आपलं काय वाटतं? परिपूर्ण वाटतं. आणि त्याच्याशिवाय सर्व असून सुद्धा अपूर्ण आहे जीवन. तर समस्त लोगों के द्वारा जो वंदित है, ऐसी अयोध्यापुरी भगवान आनंद कंद के समान चिन्मय अनादि है. अनादि, ना सुरुवात आहे ना अंत आहे, अनादि आहे, अनंत आहे. तसं आपलं सुद्धा जीवन भगवंतासोबत अनादि अनंत आहे. या देहाला सुरुवात आहे म्हणून शेवट पण आहे, आणि सदैव याला बदल पण आहे. पण आपण जे आहोत जीव, याच्यामुळे जीवन आहे. हा जीव कसा म्हणे? अनादि अनंत. नाहीतर मग आपण जन्म मृत्यूचंच तारीख लिहित बसतो. जन्म कधी झाला, आता किती वय माझं, आता मी म्हातारा झालो आहे, म्हातारी झाली आहे, आता माझं जीवन थोडे दिवस आहे, माझं आयुष्य. हे आपलं अज्ञान आहे. असं बोलणं पण अज्ञान आहे, असं ऐकणं पण अज्ञान आहे, असं समजणं पण अज्ञान आहे की आता हा व्यक्ती, आता मी म्हातारा झालो आहे, आता मी थकलो आहे, आता मी काही कामाचा नाही असं समजणं हे आपलं अज्ञान आहे. आपण खूप काही आहोत, आपण कधीच बिनकामाचे होत नाही. आपण रामाचे आहोत, आपण भगवान श्रीरामाचे आहोत. त्याच्यामुळे आपलं सदैव काम होऊ शकतं आपल्याकडनं आत्मरूपाने, दिव्य जीव रूपाने. तर हे धामात येण्याचा उद्देश आपला की आपलं जे मूळ जीवन आहे, नित्य जीवन आत्म्याचं भगवंतासोबत, ते समजणे आणि अनुभवणे. म्हणजे जेव्हा आपण धामात येतो तेव्हा हे सोपं होतं समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी. कल्पना नाही आहे की देव असतो का, आणि मग देव कुणी बघितला आहे, किंवा असं काही असतं का, हे घडलं आहे का, याच्या शंका असतात जीवाला. या शंकेतून मुक्ती होते, शंका राहत नाही मग धामात आल्यानंतर. का? धामाचं जे वैभव आहे, धामाची जी शक्ती आहे, जी कृपा आहे, ती अनंत आपण बघू शकतो. की हे असंख्य लाखो लोक रोज या धामाला येत आहेत. का येत आहेत? त्यांना कोणी पत्र लिहित नाही आहे, फोन करत नाही तुम्ही या म्हणून. हे आपापल्या इच्छेने या धामात येत आहेत, आनंद घेत आहेत. त्यांना गैरसोय होते प्रवासामध्ये, निवासात पण काही गैरसोय होते, थोड्या अडचणी येतात. पण हे जीव आनंदी असतात, ते फक्त दुःख करत नाही, दुःख मानत नाही. जे काही भेटलं, जसं झालं भगवंताची कृपा आहे असा त्यांचा भाव असतो. कशामुळे? तर ही आपण समजू शकतो की नित्य आहे, हे सत्य आहे. हे धाम काही कल्पना नहीं है. आणि यह अयोध्या धाम 8 नामों से जाना जाता है. हिरण्या, चिन्मया, जया, अयोध्या, नंदिनी, सत्या, राजिता और अपराजिता. राजिता म्हणजे जे राज्य करते, राजिता. अपराजिता जिचा कोणीही पराजय जिंकू शकत नाही, जिला किंवा पराजित करू शकत नाही, अशी अपराजिता. भगवान की यह कल्याणमयी राजधानी साकेतपुरी आनंद कंद भगवान श्री कृष्ण के गोलोक का हृदय है. इस देश में पैदा होने वाले प्रत्येक जीव को अग्रजन्मा कहते हैं, जिसके चरित्रों से समस्त पृथ्वी के मनुष्य शिक्षा मतलब उपदेश ले सकते हैं. मानव सृष्टि सर्वप्रथम अयोध्या में हुई थी, यहीं पे हुई थी. यह अयोध्यापुरी सभी वैकुंठों का मूल आधार है.
वैकुंठ जगत का आधार ये साकेत धाम अयोध्यापुरी है, तथा जो मूल प्रकृति है जिससे दुनिया बनी है उससे भी श्रेष्ठ ये अयोध्यापुरी है। सतरूप जो है वह ब्रह्म है और तीनों गुणों से परे है। सत्वगुण रजोगुण तमोगुण ज्ञानगुणाच्या पलीकडे ही अयोध्यापुरी है। यह अयोध्यापुरी दिव्य रत्न रूपी खजाने से सदैव भरी हुई है और सर्वदा नित्य श्री सीताराम जी का यह विहार स्थल है, विहार स्थान है, मतलब रमणीय क्रीड़ा करने का स्थान है, विलास स्थान है। स्वयं आविर्भूत होने के कारण अयोध्या को साकेत भी कहते हैं। साकेत धाम म्हणजे अयोध्याच आहे जे कुणी बनवत नाही, जी नित्य स्वयंभू प्रकट झाली आहे भगवंताच्या सेवेसाठी। देवताओं ने इस रहस्यपुरी को कोटि और खाई से भली भांति अलंकृत किया, जिससे इसे कोई शत्रु जीत न सके और इसलिए इसका नाम अयोध्या रखा गया। अयोध्या शब्द का अर्थ है शत्रु जिसे कोई जीत न सके। अयोध्यापुरी देवताओं की नगरी है। यह 8 चक्र और 9 द्वारों से शोभित है। उसमें सुवर्ण के समान हिरणमय कोश है और जो दिव्य ज्योति से पूरी तरह घिरा हुआ है। तर थोडक्यात 5-10 मिनिटात मी संपवेल आपलं प्रवचन, प्रसाद आलेला आहे। तर या अयोध्येमध्ये 8 मुख्य दर्शनीय स्थान आहे। जन्मभूमी आपण बघितलं, हनुमानगडी, नागेश्वरनाथ, नदी सरयू, ब्रह्मतीर्थ, छोटी देवकाली, लक्ष्मण घाट मंदिर, ब्रह्मकुंड, कनक भवन। अयोध्या आने वाले यात्रियों को ये 8 मंदिरों का दर्शन करना चाहिए। आज से लाखों वर्ष पूर्व अयोध्या में वैवस्वत मनु नामक राजा हुए थे, जिन्होंने सर्वप्रथम इस अयोध्या को अपनी राजधानी बनाया, जिसकी लंबाई उस समय 120 कोस और चौड़ाई 48 कोस थी। 1 कोस म्हणजे किती? 3 किलोमीटर 1 कोस। तर 120 कोस लांबी आणि 48 कोस रुंदी त्यावेळेस होतं। इस वंश में अनेकों बड़े बड़े प्रतापी राजा हुए। इन्हीं के पुत्र इक्ष्वाकु थे, जिनकी 62 पीढ़ी बाद इस वंश में अखिल ब्रह्मांड के नायक महाराज पुरुषोत्तम श्री रामचंद्र जी ने अवतार लिया था, जिनका पवित्र चरित्र महर्षि वाल्मीकि जी ने अपने रामायण में विस्तार पूर्वक किया है। भगवान श्री रामचंद्र जी के समय इस पुरी का घेरा 84 कोस में था। इसकी चारों दिशाओं में 4 पर्वत थे। पूर्व में श्रृंगाराद्रि, पश्चिम में लीलाद्रि, उत्तर में मुक्ताद्रि और दक्षिण में मणि पर्वत। प्रत्येक के आश्रित 3-3 वन थे। इस प्रकार अयोध्या में भी वृंदावन जैसे 12 वन हैं। तर हे झालं आपलं थोडक्यामध्ये अयोध्येचं वर्णन। आणि आपण ज्याला दर्शन घेतलं हनुमानगडी, ते मंदिर इथे दिलेलं आहे की 1 मिनिट बस। या गोष्टी आहेत इतिहासाच्या, त्या आपल्याला मला एवढं लक्षात नाही, पण इथं पुस्तकात दिलेलं आहे, मी थोडं सांगतो। आपण 5 मिनिटामध्ये आपलं कथा संपवू। का आपण जे आलो आहे त्या धामाचे काही गोष्टी ज्या आहेत आपण जर समजून घेतल्या तर विशेष त्याचा लाभ आपल्याला मिळतो।
आजपासून जवळपास 1000 वर्षापूर्वी जे राजा होते त्यांनी ते मंदिर बनवलं होतं. अयोध्या के राजा सगर बहुत प्रतापी और महाबली थे. उनके नाम पर समुद्र को सागर कहते हैं. और राजा हरिश्चंद्र यांची पण जन्मभूमी अयोध्याच आहे. और पतित पावनी जगत तारिणी श्री गंगा जी को पृथ्वी पर लाने का श्रेय जिस महापुरुष को है वह महाराज भगीरथ भी अयोध्या के राजा थे. समय आने पर मनुष्य को ही नहीं बल्कि देवताओं तक सहायता करने वाले और देवराज इंद्र के लिए वज्र बनाने वाले वज्र बनाने के लिए अपनी हड्डी देने वाले राजा दधीची अयोध्या की सम्राट थे. तर अयोध्येचं अतिशय विशेष महत्त्व आहे. महाराज विक्रमादित्य का बनवाया हुआ श्री हनुमान जी का प्राचीन मंदिर जब नष्ट हो गया तो उस स्थान को लोग हनुमान टीला कहने लगे. लखनऊ के नवाब मसूर अली खां सफदर जंग साहब के शासनकाल में बाबा अभय रामदास जी त्यागी नामक एक महात्मा वहाँ कुटी बनाकर निवास करते थे. वे बड़े सिद्ध संत थे. कहते हैं कि उन्हें हनुमान जी ने साक्षात दर्शन दिया था. एक बार नवाब मंसूर अली साहब सख्त बीमार पड़े. बड़े बड़े हकीम वैद्यों की दवा कुछ फायदा नहीं हुआ. तब इन महात्मा ने उनको दवा दिया था और उससे वो अच्छे हो गए. तो उसके बदले में उन्होंने मंदिर बनवा दिया था असं म्हटलं. हे हनुमानगडी जिथं हनुमानजीचं सुंदर असं मंदिर आहे, दर्शन आहे. आपण जे घाट बघितला सरयू घाट, ही जी नदी आहे सरयू एक नंबरच. त्याचे आपण थोडक्यात जे महिमा आहे माहिती आहे तुमचं. सरयू नदी सृष्टि के आदि में, सृष्टि के शुरुआत में जब भगवान विष्णु के नाभि से उत्पन्न कमल नाल बैठे हुए ब्रह्मा जी ने सोचा कि बिना तप किए मैं सृष्टि की रचना नहीं कर सकता, तब पहले उन्होंने भगवान विष्णु का ध्यान किया. बड़ी पूजा आराधना तपस्या के बाद विष्णु भगवान प्रकट हुए और ब्रह्मा जी की इस अपार निष्ठा एवं अपने प्रति मन में अगाध प्रेम देखकर गदगद हो गए. भगवान उनके नेत्रों में प्रेम उमड़ाया और उनकी आंखों से जल बिंदु गिरने लगे. उन पवित्र प्रेमाश्रुओं को गिरते हुए देखकर ब्रह्मा जी ने उन्हें अपने कमंडल में धारण किया, जमा किया और उनको रखने के लिए मानसिक सरोवर का निर्माण किया, जिसका स्थूल रूप मानस सरोवर है. उसी में जल को स्थापन किया. इस प्रकार हरि के आंखों से आया हुआ पवित्र जल मानस सरोवर में रखा हुआ बहुत समय बीत गया है. उनके पश्चात अयोध्या में वैवस्वत मनु नामक राजा हुए, जिनके पुत्र इक्ष्वाकु महाराज थे.
नगर में कोई नदी नहीं होने के कारण राजा इक्ष्वाकु ने अपने गुरु वशिष्ठ ऋषि से अयोध्या में एक नदी लाने की प्रार्थना की। वशिष्ठ जी ने अपने पिता ब्रह्मा के पास वशिष्ठ जी अपने पिता ब्रह्मा जी के पास गए और वहाँ जाकर तपस्या किया। ब्रह्मा जी को प्रसन्न करके उन्होंने उनसे सरयू नदी को लाने की आज्ञा प्राप्त की। तर नदी ही जी आहे जी मानस सरोवर आहे, मानस सरोवर तीच आलेली इथे आहे, प्रकट झाली आहे आणि भगवंताचे जे प्रेमाश्रू आहे जे ब्रह्माजींनी तपस्या केल्यानंतर प्रकट केले होते। सरयू जो है मोक्ष देने वाली साक्षात जल रूपी ब्रह्म है और संसार के सभी तीर्थों का सदा इस नदी में वास होता है। सरयू में स्नान करने से सभी तीर्थों का पुण्य फल प्राप्त होता है, जो प्राचीन ग्रंथों में लिखा है। जो फल पुण्य 1000 मनवंतरों तक काशी धाम में रहने से मिलता है, वो फल सरयू नदी का दर्शन मात्र से मिलता है। आता हे शास्त्रामध्ये सांगितलं आहे 60,000 वर्ष गंगेमध्ये स्नान करून जे फळ मिळतं तितकं फळ सरयूच्या स्नानाने मिळतं। जो फल गया श्राद्ध और जगन्नाथ स्वामी का दर्शन करने से मिलता है, वो फल कलयुग में दशरथपुरी अयोध्या के केवल चिंतन मात्र से मिलता है। तो याचं खूप महत्त्व आहे। जो व्यक्ति सरयू नदी के किनारे जाकर हाथ जोड़कर श्रद्धा भक्तिपूर्वक स्नान करता है, उसके जन्म जन्मांतर के सभी पाप भस्म हो जाते हैं। तर हे आपली जी नदी आहे सरयू नदी, याचा महिमा आहे। बघा डोळ्यांनी आपल्याला दिसणार नाही की आपण कुठे आलो आहोत। आता आपल्या गावात नदी आहे, त्याची थोडी मोठी नदी बस असं वाटतं। आपल्या गावातली गर्दी नसते, इथं जास्त गर्दी असं वाटतं। पण आपण ज्या शास्त्र वाचू, आपण जेव्हा बाप्पाच्या संगतीमध्ये ते ऐकू तर लक्षात येतं की धामाचा मेवा अनंत आहे। अजून काय बघितलं आपण? काल राम मंदिर बघितलं, श्रीराम मंदिर, आज कनक भवन। हां, तर एक विलासावरती बोलतो मी की रामायणमध्ये जे एक लीला आहे ना, ती सीता माता जी आहे भगवंताची नित्य शक्ती आहे। पण त्या देवीला सुद्धा भगवंतांपासून लांब जावं लागलं। रावण तिला घेऊन गेला, ही आपण कथा लीला ऐकतो। त्यातून भगवंतांना शिकवायचं आहे आपल्याला की असं का घडलं आणि आपण काय उपाय केला। महत्त्वाचा विषय की वनवास जो होता, वनवास हा केवळ भगवंतांना होता, त्यांना नव्हत नसतो। पण जेव्हा वचन दिलं होतं भगवंत दशरथ महाराजांनी वचन दिलं होतं कैकेयीला की तू जी मागशील ते मी देईल 2 वर्ष, तेव्हा त्यांनीच बोलून गेले म्हणजे वरदान काय मागेल ते न सांगताच मी देऊन टाकेल, तू काही माग असं म्हटल्यानंतर ते आपलं वचन बदलूच शकले नाही। त्यांनी म्हटलं नाही की नंतर नाही म्हटलं की तुझी इच्छा आहे पूर्ण करतो, आधीच बोलून गेले होते। दशरथ महाराजांनी रामांना, भगवान रामाला, प्रभू रामांना तू वनवासात जा असं म्हटलं नाही, किंवा कैकेयीने म्हटल्यानंतर ठीक आहे असंही म्हटलं नाही। पण जे आधीच ते वचन देऊन चुकले होते त्यांचा धर्मसंकट झाला आणि भगवंतांनी जाणून स्वतःहून ते वचन जे आहे मी पालन करणार असं म्हटलं। दशरथ महाराज म्हणतात की माझं वचन केलं खड्ड्यात, तू जाऊ नको वनवासाला। लोक मला बदनाम म्हणतात, काय अडचण नाही, पण तू वनवासाला जाऊ नको, तुझ्याशिवाय मी जगू नाही शकणार असं दशरथ महाराजांचं मनस्थिती होती। पण प्रभू रामचंद्र जे आहे ती काय आहे, रघुकुल सुराचली आई प्राण जायचं वचन, की माझ्या वडिलांचं वचन, त्यांचं म्हणणं आहे तुझ्यासाठी माझं वचन सोडतो, तुझ्यासाठी असं ते वचन बोलणार नव्हते। पण प्रभू रामचंद्रासाठी माझं वचन गेलं खड्ड्यामध्ये। भीष्म देवानं ते चुकलं होतं,
भीष्मदेवांनी आपलं वचन बदललं नाही, सोडलं नाही. त्यांनी अधर्माचा पक्ष घेतला, पण आपलं वचन नाही सोडलं. मला त्याचं फळ भोगावं लागलं. की महान भक्त आहेत, पण हे शिकवायचं आहे की आपण जर चुकलो, पण माझ्या दर्शक त्यांनी आपलं वचन चा विचार सोडला होता. माझं वचन महत्त्वाचं नाही आहे, तू महत्त्वाचा आहे. पण प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांनी हे केलं की नाही, आपलं जे कुळ आहे त्याची जी महानता आहे ती वचनावर. तुमचं वचन मी माझं पुत्र म्हणून खोटं होऊ देणार नाही. तर वनवास किंवा भगवंतांना होता, सीतामाता वनवास नव्हता. पण सीतामाता स्वतःहून सांगते की तुमच्याशिवाय मला या अयोध्या नरकाप्रमाणे दुःख देईल, आणि तुमच्यासोबत माझा वनवास सुद्धा वैकुंठाची सुख देईल. असं सीतादेवीचं भावना होती, आणि ती भगवंतांप्रमाणे एक वनवासी रूपात किंवा जे साधू रूपात तो वेश होता, साधू वेश त्या देशमध्ये किंवा त्याला काय म्हणतात जटादेशमध्ये ती पण वनवासाला आली. आणि लक्ष्मणजी जे आहे त्याच्यात रामाशिवाय असू शकत नव्हते. आणि ते आपण सरळ कथा आहे की राम लक्ष्मण सोबतच झोपत होते किंवा सोबतच त्यांचा कायम होतं सर्व काही. पण ती सीतादेवी जिला त्या वनवासाचे काटे वनवासाचे कष्ट काहीच वाटले नाही भगवंतांसोबत, अशी सीतादेवी भगवंतांपासून लाभ झाली कशी. तर ती कथा आहे पंचवटीची नाशिकची की म्हणून तिने पंचवटीमध्ये सुंदर असं काय बघितलं, हरिण बघितलं जे सोन्याप्रमाणे जगत होतं. आणि ते हरिण बघून तिला मोह झाला, इच्छा झाली काय मला हे पाहिजे. ते होतं मायावी, ते होतं मायावी, फसवं होतं ते वास्तविक हरिण न होतं, ते फसवं, ते मायावी होतं. भगवंत त्यांना समजून सांगतात की देवी हे हरिण नाही है, ये मायावी राक्षस आहे, मालिक आहे, रावण का मामा आहे. याला फसवायला आलंय, जे काही आहे मला पाहिजे. असा हट्ट केल्यानंतर समजतं जी देवी सर्व काही कष्ट सहन करायला तयार होती वनवासामध्ये, ती देवी एक क्षण सुद्धा प्रभू रामांशिवाय जगू शकत नव्हती, विचार करू शकत नव्हती असण्याचा. त्या देवीने चुकीची इच्छा केली. मी ते म्हटलं आपण भगवत धामात होतो, काही प्रश्न पडतो काय वेळेस की भगवत धामात होतो, इतकं सुखी होतो, आनंदी होतो भगवंतासोबत, चिन्मय देह होता, सच्चिदानंद देह होता. ते जगात आलो कसा, काय दुर्बुद्धी सुचली मला. तर ह्या लेवलमधून ते कळतं. असं घडू शकतं का जे भगवंतांनी गीतेत म्हटलेलं आहे की न तत् भासयति सुजोन शशांकन पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तत् धाम परमम्. की जो जीव त्या धामात जातो तो पुन्हा या जगात येत नाही, असं भगवंत वचन आहे पत्रवाद्यांमध्ये 6व्या श्लोकात. मग आपण आलं कसं पहिल्या प्रथम स्थानी, असा प्रश्न पडतो. काही नसतं काय की मग पुन्हा पुन्हा येत असो नाही, आपण एकदा आलो भगवंताकडून. कसा आलो तर असं काही घडलेलं आहे की आपण काही चुकीची इच्छा केली. मग घडलं का आपल्याला माहिती आहे पुढे की लक्ष्मणजींना सांगितलं की तू रक्षण कर. आणि मग जेव्हा ते रावणाच्या योजनेप्रमाणे भगवंतांनी पाठलाग केला धरणाचा आणि मग बाण सोडला, तेव्हा त्याचं रूप जे होतं वास्तविक त्या राक्षसाचं माझे ते प्रकट झालं. आणि त्याने योजनेप्रमाणे आवाज काढला, लक्ष्मण मला वाचव, लक्ष्मण मला वाचव. रामाचा आवाज काढला, भगवान श्रीरामांचा आवाज काढला, जो फसवा होता. लक्ष्मणाला समजलं की आवाज हा प्रभू रामांचा नाही आहे, हा माझेच आहे. पण देवी जी होती सीतादेवी, ती आधीच चुकीच्या इच्छेमुळे मोडीत झाली होती, तिची बुद्धी भ्रमित झाली होती. त्यामुळे हा आवाज आपल्या प्रभूंचा आहे का तो दुसरा आवाज आहे ती समजू शकली नाही. त्याला वाटलं की नाही माझे प्रभू संकटात आहेत, आणि त्यांनी लक्ष्मणला आवाज दिला आहे, लक्ष्मण मला वाचतो, लक्ष्मण वाचतो. लक्ष्मणजी देवीला समजून सांगतात की देवी माते हा आवाज जो आहे प्रभू रामांचा नाही आहे, तुम्ही चिंता करू नका,
ते सुखरूप आहे, पण तिने तिथं त्यांचंही ऐकलं नाही. आणि शेवटी नाईलाज म्हणून लक्ष्मण रेखा एक आज्ञा देऊन की देवी तुम्ही मातेतून इथे बाहेर येऊ नका असं सांगून गेले. आणि आपल्याला माहिती आहे की जी आज्ञा होती लक्ष्मणची ती पण तिने पालन केलं नाही. लक्ष्मणची जी आज्ञा होती ती पण पालन केलं नाही. मग काय झालं, रावणाने येऊन तिला लंकेत नेलं. तसं आपलं घडलं आहे. देवीने दोन चूक केल्या, एक प्रभूंचं ऐकलं नाही, लक्ष्मणजींचं ऐकलं, दोन चुका केल्या. पण देवीने तिसरी चूक केली नाही. राम आणि लक्ष्मणाचं ऐकलं नाही, ती दोन चूक होत्या म्हणून. आणि तिसरी चूक केली नाही, काय, रावणाचं ऐकलं नाही. चूक कोणती केली नाही की रावणाचं तिने ऐकलं नाही. रावणाने इतके प्रस्ताव दिले, तुला मी महाराणी बनवेल, तुला मी सर्व सुख देईल, तुझा मी सेवक होईल, दास होईल, पण त्याचे प्रस्ताव तिने स्वीकार केला नाही. म्हणून प्रभूंनी तिला शोधून पुन्हा आपलं दिलं, ते आपल्या जवळ ठेवलं. आणि लक्ष्मण आधी हनुमानीला पाठवून तपासून घेतलं की तिला काय पाहिजे, ती सुखी आहे का, तिला सुखी असेल तर सुखी असू द्या, तिला मी पुन्हा आणणार नाही. म्हणजे बघितलं, ऐकलं की ती खूप दुःखी आहे, माझ्याशिवाय जगू शकत नाही, मग तिला पुन्हा. तसं आपलं झालंय की आपण भगवंताचं ऐकलं, भगवंतावर त्यावेळेस काही इच्छा केली की आपले जे गुरु आहे, आदिगुरु लक्ष्मणजी किंवा आपले असतात कौन्सिलरप्रमाणे गुरु असतात आपले सल्लागार, आपण त्यांचं ऐकलं नाही आणि आपण या जगात आलो आहे. आपण दोन नाही अनंत चुका केलेल्या आहेत की आपण या जगात येऊन मायेचे प्रस्ताव आपण स्वीकार करतोय. तुला मी मॅनेजर बनवेल, तुला मी मालक बनवेल, तुला मी मोठा अधिकारी बनवेल, असं आपलं मी देवता बनवेल, अशा मायेच्या प्रस्तावामध्ये आपण फसलोय. आणि पुन्हा आपण या जगामध्ये भगवंतांना पूर्णपणे विसरून सुख घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपल्याला भगवंतांकडे जाणं आज इतकं सोपं नाही. का, आपण विसरून गेलो. सीता माता विसरली नाही. आपण हे शिकू शकतो. शेवटचं एक मिनटं बोलतो की सीता मातेने जे दाखवलं त्या आपल्याकडे चुका होऊ शकतात. चुकणं आपला स्वभाव आहे, चुका होऊ शकतात, पण आपली चुका आपण सुधारू शकतो. आपण पुन्हा चूक नाही केली पाहिजे. तर आता कोणती आपण चूक नाही केली पाहिजे, जे मायादेवीचे जे प्रस्ताव असतात भौतिक सुखाचे, भौतिक जीवनाचे, ते आपण स्वीकार नाही केला पाहिजे. आणि जे आपले गुरु आहेत, वैष्णव आहेत, हनुमानजींप्रमाणे, त्यांचा आपण जर जे काही सांगणं आहे, संदेश आहे भगवंतांचा, राजा परदेशी तेरा देश बुलाए, आपला देश जो आहे तो हाच अयोध्या. आपला देश आपलं ते गाव नाही आहे, आपलं जे मूळ धाम आहे, आपलं जे मूळ देश आहे, स्वदेश त्याचं भगवत धाम आहे. म्हणून हे जाणून आपली चेतना जी आहे भगवंताकडे लावली पाहिजे. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपली ही तळमळ आहे भगवंतासाठी दाखवण्यासाठी हे महामंत्र एक आपलं उपाय आहे, एक आपलं साधन आहे की भगवंता मला तुझ्याशिवाय काही नाही पाहिजे, मला तू हवायची. सीता मातेने लंकेचं सुख नाही घेतलं, ती सदैव भगवंताचं चिंतन करत राहिली, कधी मला तुम्ही पुन्हा तुमच्याकडे घेऊन जा. म्हणून भगवंत ताबडतोब त्यांनी तिथं येण्याचं केलं आणि त्यांना वापस आणलं. तसं आपण सुद्धा जर केलं, भगवंता मला तुझ्याशिवाय काही नको, मला तू हवा आहेस असं म्हटलं तर निश्चितपणे आपलाही उद्धार तत्क्षणी होईल. खूप धन्यवाद. हरे कृष्णा.
हरे कृष्णा जय श्री राम जय जय श्री राम तर रोहिणीच्या सुंदरीचा सुंदरीचे आपल्याला रामचंद्र वाडेकर धाम हिचे महत्व माहिती सांगितली त्याबद्दल आपण त्यांचं हरिबोल बोलून त्यांचं धन्यवाद करू आणि त्यांना अशी विनंती करू की त्या आपल्याला असा संघ देत राहू. हरी बोल हरी बोल हरी बोल. तर आजचा जो संध्याकाळचा म्हणजे आताचा जो प्रसाद आहे सुंदरसा प्रसाद आहे तो नारायण मंजुळे प्रभू यांच्याकडून आहे. गुंजा प्रभू यांच्याकडून आहे. तरी त्यांच्यासाठी आपण प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना करू की त्यांचा परिवार पूर्ण भक्तिमय लाभो त्यांची भक्तीवरी प्रगती हो. त्यांचा पण आपण एक वेळेस हरे कृष्ण महामंत्र म्हणून त्यांचं धन्यवाद देऊ. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे